मुलुंडमध्ये एकही जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। या नाराजीचे परिणाम बंडखोरीतून समोर आले असून मुलुंड विधानसभेतून 4 वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। मुलुंड विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 106 मधून उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड, वॉर्ड क्रमांक 105 मधून सुजाता पाठक, वॉर्ड क्रमांक 108 मधून गायत्री संसारे तसेच वॉर्ड क्रमांक 103 मधून सुनंदा पाटील आणि मनिंदर कौर कीर यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत। मुलुंडमध्ये शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी व कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला असून तो पक्षाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मत उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले आहे। मुलुंडमध्ये आमदारकीला आम्ही मित्रपक्षाचं काम केलं, खासदारकीला मित्रपक्षाचं काम केलं। आमची अपेक्षा होती की आज कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून आपण सांगतो तर आम्हाला पक्षाकडनं अपेक्षा होती की मुलुंडमध्ये आपला धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी पोहोचलं पाहिजे, म्हणून आम्हाला एक तरी सीट आम्ही पक्षाकडे मागणी केली होती, तर आम्हाला मुलुंडमध्ये एकही सीट मिळाली नाहीये। त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजगी आहे। कार्यकर्ते म्हणतात की आपण पण आपला उमेदवार उभा केला पाहिजे आणि लोकांपर्यंत आपला धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी गेले पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांचे पण खूप लोक आहेत जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी कामं करतात, काम करण्यास तयार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचा एक वर्ग तयार झालेला आहे, लाडकी बहीण सगळ्या तयार झालेल्या आहेत। शिंदे साहेबांना मारणारा मुलुंडमध्ये मोठा वर्ग आहे, तो वर्गापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि धनुष्यबाण घरोघरी पोहोचला पाहिजे ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। म्हणून आम्ही प्रत्येक वॉर्डामधनं वॉर्ड क्रमांक 106 मधनं विनोद गायकवाड मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। 105 मधनं आमच्या सुजाताताई पाठक यांनी पक्षाचा आपला अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेला आहे। नंतर 108 मधनं संसारेताई त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि 103 मधनं गुरजोत सिंग आणि सुनंदाताई पाटील यांनी फॉर्म भरलेला आहे। तर आम्हाला पक्षाकडनं हीच अपेक्षा आहे की पक्षाने आमच्याकडनं कार्यकर्त्यांचा योग्य तो मान सन्मान केला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही पक्षासाठी बोलतोय। आमच्या निवडणूक मुलुंडमध्ये एकही निवडणूक झाली नाहीये की त्यासाठी आमचा धनुष्यबाण घरोघरी पोहोचण्याची आमची तळमळ आहे आणि तो धनुष्यबाण घरोघरी पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही मागणी करतोय। आणि ही बातमी आमचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ही आमची तळमळ आहे आणि ती ह्या माध्यमातून पोहोचेल अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि आम्ही जो शिंदे साहेब जो आदेश देईल तो आदेश आम्ही मान्य करू, कारण का आम्ही शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत, कट्टर शिवसैनिक आहोत, आम्ही आदेश पाळणारे आहोत। पण आमची ही कुठेतरी काहीतरी खंत आहे की शिंदे साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर आपल्या माध्यमातून या निवडणुकीच्या माध्यमातून ती शिंदे साहेबांपर्यंत पोहोचावी ही अपेक्षा करतो।